नमस्कार. किन्ना किन्ना आमकां दिसता की एक मतदारसंघ कितल्याय वर्सांपासून एकाच पार्टींचो गाड असता आनी मागीर अचीक तो बदलता. कितें घडतो थंय? हांगा आमी गोंयच्या तालेगांव मतदारसंघाची खोलायन चिकित्सा करूया. हे फकत एक निवडणुकेच्या हार जिकाची कोथा न्हय. ही कोथा जावन आसा लोकांच्या आवाजाची, तांच्या उमेदीची आनी लोकशायेंतल्या जबाबदारेची. तालिगांव पळयल्यार एक ल्हान मतदारसंघ दिसता, पण खरेंच सांगूंक जाल्यार तो आमकां पूर्ण भारताच्या राजकारणाचो एक व्हडलो आरजू दाखवता. एका मतदारसंघाक समजून घेवन आमी देशात घडून असलोल्या व्हडल्या राजकीय बदलांक समजून घेवूं येतात. आणि हे विश्लेषण काचे आधारित आसा? लोकांच्या साध्या पण म्हत्वाच्या गरजांचेर. उदोग, वीज, रोजगार आणि आपली स्वताची गोंयकारपणाची ओळख. चला तर आम्ही पुढे कशे वेतोले ते पळयात. पयलीं तेलेगांवचे राजकीय समीकरण, मागीर लोकांची कितें म्हणणं आसा ते आयकतले. उपरांत 2022च्या निकालांचो अर्थ समजून घेतले. आणि फुडें जिखपा खातीर एक चौमुखी रणनीती, एक 90 दिसांचो प्लॅन आणि शेवटीं शासन एक भासावणी कशी स्थापन करपाचेर नदर मारतले. तर आमी ह्या विशयात भितर सरूया. तालेगांव इतिहासीक रुपान हो एक काँग्रेसचो किल्लो मानलो जातालो. तर आतां अशें कितें बदल्लं? हो बदल कित्याक जालो आणि तो आमकां फुडाराविशीं कितें सांगता हें समजून घेवप खूप खूप म्हत्वाचो. आता थोडे आंकडे पळया जे आमकां एक चित्र देतात. 2022त हिंगा सुमार 30,000 वर मतदार असले आणि तांतुल्ले 78% वर लोक मतदान करून भायर सरले. हे कितम दाखवता की लोकांक राजकारणांत रूस असा. हांगा छोड करून गोंयचे कॅथोलिक आणि इतर मागासवर्गाचे लोक रावतात. आणि इतिहास पळयल्यार ते छोड करून काँग्रेसा वटणे असले. हांगाचे 44 बूथ शहरी आणि ग्रामीण भागांनी वनलेले आसात. म्हणल्यार दोन वेगळ्या विचारांच्या लोकांक समजून घेवपाक जाय. पण आमकां फकत अर्धी कोत सांगतात न्हय. पूर्ण कोत समजुपा खातीर आमकां लोकांचे आयकुपाक जाय. तांचे न्हू सांगलो जनादेश तो कितें आसा. आमी जेव्हा लोकांकड उलोवले तेन्ना एकाच स्वांत सगळ्यांचे तक्रारी भार आल्यो. उदोग दिसाक 2 वरां येता, वीज केन्ना येता केन्ना वेता नेम ना. कोयराच्यो आणि सांडपाण्याचो प्रश्न इतलो व्हड जाला की लोक विसरलेत. योजना नशिल्ले बांदवलीक लागून लोक म्हणटात हा भाग एक काँक्रिटीचो रान जाला. भुरग्यांक काम ना. आणि सगळ्यात व्हडली दुख म्हणल्यार लोकांक दिसता की तेंचो आमदार तेंचो आयकोना, तेंच्या खातीर तो जबाबदार ना. तो प्रश्न हो उप्रसता. एक फुडारी ह्या सगळ्या तक्रारीन, ह्या सगळ्या दुखान एक जिखाचो जनादेश कसो बदलता? ह्या तक्रारींनीच जबाब लिपोवन आसा. लोकांका आतां फोट्टी भाशवणी नका, तांकां आतां कोरणी जाय. चला आता आमी 2022च्या निकालांचो खोलायेन अभ्यास करूया. जोरी आमी ते बारीकसाणन पळयलेले जाल्यार आंकडे आमचेकडे उलितात. ते आमकां कथा सांगतात. 2022त जीक आणि हार यांचोर फारक कितल्या मतांचो असलो? फक्त 2041 मत. हाचो अर्थ कितें? हाचो अर्थ म्हणल्यार निवडणूक खूप खूप लगींची असली. आणि दुसरो अर्थ म्हणल्यार हो मतदारसंघ कोणाच्याच पक्षांत ना. थोड्या प्रयत्नानं लोकांचो विश्वास परत सोडून घेता. पण सगळ्यान चिंताचो विषय हो. INCच्या मतांच्या संख्येत 70% घट. ही सादीसुदी घडणूक न्हय. जेव्हा एक पार्टी आपलो इतिहासीक वोट शेअर इतल्या व्हड प्रमाणात गुमवता तेन्ना ते एक व्हडल्या बदलाचो संकेत असता. मतदारांनी एक खूप स्पष्ट संदेश दिला. तर ते मात गेले कोई या चित्राच्या नदर मारात. BJPक सुमार 43% मेळ्ळे, INCक सुमार 35%. पण खरो खेळ हांगा जालो. ॲप आणि RGP सारख्यांक मेळलेले 18% मात. हे मात BJP विरोधी आसले, पण ते 2-3 भागांत मंथले गेल्यात. आणि या विभाजनाचो फायदो विरोधकांक जालो. राजकीय विश्लेषणांत डाटाचो अभ्यास करताना प्रत्येक नागरिकाचो सन्मान आणि त्यांच्या मताचो अधिकार सांभाळूप महत्वाचो. आमच्या संविधानान दिलोल्या ह्या अधिकाराक लागून आमी जबाबदारीन उलूंक जाय. आता हो इतिहास पळयात. 1999 52%, 2012 50%, 2017 परत 51%. INC सोदांच 50% वयर असले, पण 2022 बॅम हो अंकडो कोसळून 35%चेर पावलो. हे चित्र आमकां स्पष्ट सांगता कितें गमयलां आणि कितें पोरोत जडमोयचो पडटोलें. तर हो विश्वास परत कुसो जोडचो. एक राजकीय कमबॅका कोणली जादू लागना, ताका एक योजना लागता.
आमी ताका चतुर्मुखी डॉक्ट्रीन म्हणटात, एक चोमुखी रणनिती. पयलो चेरो निवडणुकीचो. हे जावन आसा विज्ञान. पयले आपल्या प्रमुख मतदारांक गोव्यांचे कॅथॉलिक आणि ओबीसी परत एकठांय हाडूप आणि तीच बरोबरे बायलो आणि युवा जाणांसारखे बदलून शकतोल्या मतदारांक एक खास तेंका आपलो दिसपी संदेश दिवन आपले वटेन ओडूप. दुसरो चेहरो संघटनेक निवडणुकेच्या दिसा जिखणात ती दर एका बूथोचेर दर एका कार्यकर्त्याच्या घामांतल्यान जिखतात. म्हणतोच सगळे 43 बूथ समिती परत बांधून घोट करवपाक जाय, युवा जाणांच्या संघटनांक शक्ती दिवपाक जाय आणि स्थानीय लोकांबरोबर घोट संबंध स्थापन करवपाक जाय. तिसरो चेहरो कोथानाचो. हे जावन आसा कोला. प्रत्येक निवडणूक एक कोथेची स्पर्धा असता आणि तुमची कोथा सगळ्यात झ्यात प्रभावी असून जाय. एक अशी कोथा जी उमेदवाराक स्थानिकीय गोंयकारपणाचो रखणदार म्हणून दाखवता. पयलो तालेगाव हो नारो उंच धरून योजना नाशिले बांधावळी विरोधात आणि घरेणेशाही विरोधात आवाज उठोवपाक जाय. आणि चौथो चेहरो संसाधनाचो. म्हणल्यार पैसो, लोक आणि टेक्नॉलॉजीचो हुशारकेन व्यापार करो. प्रत्येक रुपयो आणि प्रत्येक कार्यकर्ताचो वेळ सगळ्यांत चोड फायदो नितुलो हाची खत्री करपाक जाय. आणि आयच्या काळार व्हॉट्सॲपसारखे डिजिटल माध्यम प्रचाराचो एक व्हडलो हतियार झाला. पण ह्या सगळ्या रणनितीचं केंद्र कोण? उमदेवार. एक परिणामकारक फुटदारी ह्या 3 गुणांकार आपणावक जाय, जाका आमी TWI मॉडेल म्हणटात. टी म्हणल्यार ट्रस्ट, विश्वास. W म्हणल्यार वर्क, काम, जे लोकांच्या दोळ्यांक दिसोण जाय. आणि आय म्हणल्यार आयडेंटिटी, ओळख, लोकांका तो आपलो मनीस दिसोण जाय. ठीक आसा, तर आमचे कोडे आता रणनीती आसा, पण विचारांक करणेत कशे हाडचे त्याचेर एक स्पष्ट वेळबद्ध योजना जाय. आमी ताका 90 दिनांचो विन बॅक प्लॅन म्हणटात. निवडणुके पयलींचे 90 दिवस सगळ्यांत महत्वाचे. पहिल्या महिन्यात जमिनीवर काम, प्रत्येक भूताचे विश्लेषण, टीमची स्थापना आणि दर जावन सर्वे. दुसऱ्या महिन्यात प्रचार वाढूचो, सार्वजनिक कार्यावळी, तक्रारींचेर पत्रकाम आणि डिजिटल प्रचार फुल स्पीडन सुरू करचो. आणि शेवटोले महिन्यात सगळ्यांना एकटाईम हाडप, संपर्क वाढूचो, तक्रारी जाग्या सोडवची आणि प्रत्येक मतदाराला मतदान करूंक आवाहन करचें. हांगा मोमेंटम बांधोवप चोड गरजेचे. पण निवडणूक जिकोप हे शेवट नव्हे. ती फकत एक सुरवात. खरे काम उपरांत सुरू जाता. शासन फकत एक पद न्हय, ती एक भावसवणी असता. लोकांक दिलेली एक भावसवणी. ह्या प्रचारांत भारताचे DPDP कायद्याप्रमाणे प्रत्येक मतदाराची प्रायव्हसी आणि त्यांच्या डाटाची सुरक्षा सांभाळप ही आमची जबाबदारी. त्यांच्या संमतीनूच त्यांच्याकडे संपर्क करून जाय. तो विश्वास परत कसो जोडचो? 4 साधी पण प्रभावी पावलां. पहिलं, निवडणुके आदींच एक दिसपी समस्या सोडाय, जसं की उदका टँकराची व्यवस्था करूप. कोरणी भाषवणीपरशोन चोड आवाज करता. दुसरों, स्थानीय समूहांबरोबर हात मिळायात. तिसरों, खोटे खोबडंग जातो कोरपा खातीर एक डिजिटल सत्यबूथ चालू करात. आणि चौथें, विरोधांच्या ओकरपणाक तुमच्या विस्तारित ॲक्शन प्लॅनान जबाब द्यात. दाखोवात की तुमच्या कोडेक स्पष्ट दिशा आसा. सगळ्याचो सार हाओ. अंके आमकां सांगतात की काय झालं, लोकांचो तक्रारी सांगतात की कित्याक झालं. पण एक ब्लूप्रिंट, एक योजना थारायता की फुडाराक कितेन जातोल्या. फुडार विश्लेषण आणि योजनेनूच घडोवता येता. तर मोजो शेवटो प्रश्न हो, एक राजकीय जनादेश फक्त निवडणुकेच्या दिसा जिंकोच असता व दोन्ही निवडणुकांमधल्या प्रत्येक दिसा लोकांची सेवा करून जोडचो असता? हा जो जबाब प्रत्येक लोकसेवक आपणाकूच विचारूंक जाय. जोरी तुमकां एक लोककेंद्रीत फुडारी जावन आपलो मतदारसंघ वयर काडपाची इच्छा आसा जाल्यार blueprintstrategies.ai कोडे संपर्क करात. mg@blueprintstrategies.ai हाचेर वो 080-4204-1602 हाचेर कॉल करात. पर्पज बियॉन्ड पॉलिटिक्स.